शुभविवाह या मालिकेच्या 29 फेब्रुवारीच्या भागामध्ये रागिणी सांगते, अगं तू आम्हाला ओळखलं नाहीस, मी रागिणी पटवर्धन, हा माझा मुलगा अथर्व पटवर्धन. म्हणजे ना आम्ही इथे मानसीसाठी लग्नाची बोलणी करायला आलोय. यावरती भूमी म्हणते, सॉरी म्हणजे मी तुम्हाला ओळखलं नाही, या ना आतमध्ये या. असं म्हणत भूमी आता सगळ्यांना आतमध्ये बोलवते. आजी येते, भूमीच्या आता तोंडावरून हात फिरवते. त्यावरती रागिणी म्हणते, चला आपण आत बसूया. भूमी सगळ्यांना आत बसायला सांगते. त्याच वेळेला आता मात्र सगळेजण आत जातात. रागिणी मुद्दाम भूमीसोबत बोलण्यासाठी बाहेर थांबते. तोपर्यंत इकडे मात्र सगळेजण आत गेल्यावरती अभिजित आता ऑफिसला जायला निघालेला असतो. अभिजित हाक मारत असतो, बाबा चला आपण सोबतच ऑफिसला जाऊया. तेवढ्यात तिथे कदम येतात. कदम म्हणतात, अभिजित सर तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम होतं. अभिजित म्हणतो, माझ्याकडे काम? कसलं काम होतं, बोला कदम. कदम म्हणतात, एक ऑफिसचं कागद होता, तो द्यायचा होता. अभिजित म्हणतो, इतकं काय अर्जंट होतं, मी ऑफिसला येत होतो ना कदम. कदम म्हणतात, नाही, आकाश सरांनी सांगितलंय की तुम्ही ऑफिसला यायच्या आधी तुमच्यापर्यंत हा कागद पोहोचला पाहिजे. अभिजित म्हणतो, काय असं काय आहे त्या कागदामध्ये? मग मात्र कदम तो कागद देतात आणि त्या कागदावरती लिहिलेलं असतं की अभिजितचं डिमोशन झालंय. मॅनेजर या पदावरून तो एक सिंगल साधा असिस्टंट, साधा एम्प्लॉई या पदावरती आलेला आहे. मग मात्र अभिजितचा रागाचा पारा खूप चढतो. कदमांची कॉलर पकडत तो म्हणतो, हिम्मत कशी झाली हा फडतूस कागद माझ्यापर्यंत आणण्याची तुमची? कदम सांगतात, मी हुकमाचा ताबेदार आहे. आकाश सरांनी जे सांगितलं तेच मी केलं, माझ्या हातात दुसरं काहीच नव्हतं. आकाश सरांनी सांगितल्याप्रमाणे मी केलेलं आहे, यात माझा काही दोष नाही. असं म्हणत कदम आता अभिजितला सगळी सिच्युएशन सांगतात. अभिजित म्हणतो, तुम्हाला काय वाटतं मला गोष्टी कळत नाहीत का? मला सगळं समजतंय. त्या दिवशी तुमच्या समोर ज्या वेळेला माझ्याऐवजी आकाशने सह्या केल्या ना, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहिला होता. हे बघा, तुम्हाला वाटत असेल की आकाश इथला सर्वेसर्वा झालाय म्हणून माझ्याशी कसं पण वागून चालेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी इथला मालक होतो आणि राहणार. तोपर्यंत राजा काका येतात. अभिजित काय चाललंय हे सगळं? अभिजित म्हणतो, बघा आकाशने माझ्यासाठी काय नोटीस पाठवली, ती मॅनेजर पदावरून मला काढून टाकले आणि एक साधा असिस्टंट एम्प्लॉई म्हणून तिथे कामाला ठेवले. बघा हा कागद. असं म्हणत तो कागद आता राजा काकांच्या हातात देतो. तोपर्यंत इकडे आता सगळेजण आत जातात. त्यावरती भूमीला थांबवत रागिणी म्हणते, अगं भूमी कसला विचार करतेस, म्हणजे आकाशबद्दलचा का? हे बघ, आकाश थोडासा आहे असा, त्याला एखादी गोष्ट हवे म्हणजे हवी, मग ती गोष्ट मिळवण्यासाठी तो काहीही करू शकतो. मग भूमीला घडलेली घटना आठवते. त्यावरती रागिणी म्हणते, हे बघ, पण तू आकाशमुळे अथर्वसोबत नात्याला नकार देऊ नको. माझा अथर्व आकाशसारखा नाहीये. भूमी म्हणते, आकाशसारखा म्हणजे कसा? रागिणी म्हणते, नाही ग, म्हणजे जरासा हट्टी, थोडंसं एकेकोरपणा, असं माझा अथर्व नाही आहे. असं म्हणत ती मुद्दाम आकाशबद्दल भूमीच्या मनामध्ये विष पेरत असते आणि दुसरा प्लॅन करते. त्याच वेळेला रागिणीला कॉल येतो. रागिणी म्हणते, आले मी तुम्हाला भेटायला. आणि काय झालंय, आकाशने असं करून काय ठेवलंय? असं म्हणत रागिणी फोनवरती बोलता बोलता एका ठिकाणी जाते जिथे तिला माणूस तिचा भेटायला येणार असतो. तोपर्यंत कदमांना राजा काका म्हणतात, कदम तुम्ही जा ऑफिसला, आम्ही येतो मागाहून. असं म्हणत कदमांना राजा काका पाठवतात आणि म्हणतात, अभिजित ही तुझ्या कर्माची फळं आहेत. ज्या वेळेला आकाशला त्याची मानसिक अवस्था लहान होती, त्यावेळेला तू त्याला जे धमकवायचंस ना, तेव्हा त्याच्या मनामध्ये मी तुझ्याविषयीची भीती, राग पाहिलेला आहे. त्याला रागिणी आणि आजी यांच्या पदराआड लपताना पाहिलंय. पण तोच आकाश ज्या वेळेला बरा झालाय तेव्हा या सगळ्याचा बदला घेणारच ना. त्यासाठी आकाशला दोष देऊ नको, स्वतःच्या आतमध्ये झाकून बघ, तू काय चुका केल्यास त्या चुका सुधार, त्याचा विश्वास संपादन कर, तरच तुला मॅनेजरपद पुन्हा मिळेल. नाहीतर आकाशच्या अशा वागण्याचा तुला खूप मोठा परिणाम भोगावा लागणार आहे. असं म्हणत राजा काका अभिजितला सत्य परिस्थितीची जाणीव करून देतात आणि आता नॉर्मल हो, काहीही तू करू शकत नाही, आकाशचा नियम पाळण्याशिवाय तुझ्याकडे कोणताही पर्याय नाही हे समजावून सांगतात. राजा काका म्हणतात, चल नॉर्मली आता आपण ऑफिसला जाऊया. राजा काका निघतात. पण अभिजित विचार करतो, नाही, अशा सहजासहजी त्या आकाशला मी सोडणार नाही. काहीही झालं तरी आकाशला धडा शिकवेन आणि मगच गप्प बसेन. असा विचार करत अभिजित मात्र आता खूप चिडलेला असतो.
तोपर्यंत रागिणी तिच्या माणसाला भेटायला येते आणि भूमी मागोमाग रागिणी काय बोलते हे ऐकण्यासाठी येते. रागिणी म्हणते, काय झालं, काम फत्ते झालं का? यावरती तो माणूस म्हणतो, नाही, खूप मोठा इश्यू झालाय. म्हणजे आकाश सरांनी ती जमीन ज्या माणसाकडून हिसकावून घेतली ना, तर त्या माणसाला या सगळ्याचा धक्का बसलाय. तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आता भूमीला दाखवण्यासाठी हे सगळं नाटक सुरू असतं. रागिणी म्हणते, पण आकाशनी त्याला दाम दुप्पट दिली ना किंमत. यावरती तो माणूस म्हणतो, नाही, बाजारभावापेक्षा कमी किंमत दिली आणि म्हणूनच त्याला धक्का बसलाय. यावरती रागिणी म्हणते, काहीही झालं तरी तो माझा भाचा आहे, त्याच्यापर्यंत किंवा दुसरं कुणापर्यंत हे प्रकरण पोहोचायला नको. हे बघ, मी चेक देते, त्याला या सगळ्याच्या दुप्पट पैसे दे. दुप्पट पैसे देऊन त्याला ह्या सगळ्यातून तोंड बंद करायला सांग. पण आकाशवरती काही आलं नाही पाहिजे हां. असं म्हणत रागिणी भूमीसमोर डाव रचते की आकाश किती वाईट आहे, लोकांच्या कसा तो जमिनी लुबाडतो, लोकांना कसं फसवतो. हे सगळं रागिणी मुद्दाम आता भूमीसमोर आकाशची बाजू कशी चुकीची आहे हे दाखवत असते. भूमी आता हे सगळं ऐकते. मग रागिणी त्याला चेक देते आणि तिकडून पाठवते. भूमी हे सगळं ऐकत असते. रागिणी हे पाहते आणि विचार करते, भूमी, कसं आहे ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. जरी तुझी स्मृती गेली असली ना तरी मला माहिती आहे ना, तुझी ही जासूसी करण्याची, हेरगिरी करण्याची वृत्ती काही जाणार नाही आहे. त्यामुळे तू हेरगिरी करणार आणि ह्याच हेरगिरीमुळे तू अडकली आहेस. असं म्हणत रागिणी आता सगळेजण बसतात तिकडे येते आणि आता पुन्हा एकदा लग्नाचा विषय चालू होतो. त्यावेळेला आकाश सांगतो, खरं तर अथर्व आणि मानसी हे एकमेकांसाठी परफेक्ट आहेत. ते दोघंजण एकमेकांवरती प्रेम करतात. त्यामुळे आपण या दोघांच्या लग्नाला खरं तर संमती द्यायला पाहिजे. त्यावरती निरांबरी म्हणते, तुम्ही काय घेणार, चहा, कॉफी? त्यावेळेला आकाशला आठवतं पहिल्यांदा ज्या वेळेला आकाश भूमीला पाहायला आलेला असतो त्यावेळेला त्याने चॉकलेट मिल्क मागितलेलं असतं. मग आकाश म्हणतो, चॉकलेट मिल्क पाहिजे मला. भूमी म्हणते, आमच्या घरात कोणी इतकं लहान नाही आहे हां की तुम्हाला चॉकलेट मिल्क देऊ म्हणून. असं म्हणत भूमी खूप चिडते. आकाश म्हणतो, ठीक आहे, म्हणजे मला कसं आहे, माझ्या सवयीमध्ये मी कधी कॉम्प्रोमाइज नाही करत, त्यामुळे जसं असेल तसं, पण मी काही पिणार नाही, मला माझ्या सवयी आहेत तशाच लागतात. असं म्हणत तो भूमीला काही आठवते का याचा अंदाज घेत असतो. त्यावरती मात्र आता आकाश म्हणतो, आत्या, म्हणजे मानसीसारखी सून आपल्याला शोधून मिळणार नाही आणि घराणं पण चांगलं आहे, त्यामुळे अथर्व आणि मानसीचं आपण लग्न लावून देऊया. यावरती आजी म्हणते, हो तर आम्हाला पण सून पसंत आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता आकाश म्हणतो, मग कशाला वेळ लावायचा? निलांबरी म्हणते, हो तर इतका श्रीमंत जावई आम्हाला मिळणार असेल तर आम्ही का बरं नकार देऊ? असं म्हणत इकडे आता सगळेच जण लग्नासाठी होकार देतात. त्यावेळेला रागिणी म्हणते, कसं आहे ना, आमच्या घरामध्ये सध्या हे नाही आहेत, हे काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत, त्यामुळे घरातला कर्ता पुरुष म्हणून आता आकाशला मी हा मान देते की जी ओटी आणलेली आहे किंवा जी साडी आणलेली आहे शकुनाची, ते सगळं मानसीला दे तू. आकाश म्हणतो, ठीक आहे. त्यावरती रागिणी म्हणते, आमच्या आकाशनेच पुढाकार घेतला म्हणून हे सगळं घडलं बरं का. आमच्या आकाशने पुढाकार घेतला आणि मानसी आणि अथर्व यांना एकत्र आणायचं ठरवलेलं आहे. असं म्हणत ती आता आकाशच्या हातात साडी देते. आकाश साडी घेऊन मानसीच्या हातात देत असतो आणि हे लग्न ठरलं असं आता रीतसरपणे सांगणार असतो. तितक्यात भूमी मोठ्याने बोलते, मला हे लग्न मान्य नाही आहे, थांबा. यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो, भूमीला लग्न का नाही मान्य? त्यावरती मानसी म्हणते, ताई तू काय बोलतेस? आकाश म्हणतो, तू ह्या लग्नाला नकार देतेस? मानसी म्हणते, ताई काय झालंय तुला? यावरती भूमी म्हणते, हो, ज्या घरामध्ये याच्यासारखी माणसं राहतात ना त्या घरात मला मात्र माझ्या बहिणीला द्यायचं नाही आहे. आकाश म्हणतो, काहीतरी गैरसमज होतोय, माझं लग्न नाही आहे, माझ्या भावाचं लग्न आहे. भूमी म्हणते, हो ना, ज्याप्रमाणे तुम्ही मुलगी आणि तिचं घराणं बघता त्याप्रमाणे आम्ही सुद्धा मुलगा आणि त्याचं घरातले बघणारच ना. ज्या घरामध्ये असा मोठा भाऊ आहे त्या ठिकाणी मला माझ्या बहिणीचं लग्न करायचं नाही, हे लग्न कदापि होणार नाही. आता सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो. भूमी असं काही बोलेल, असा काही निर्णय घेईल याची तीळ मात्र कुणालाही अजिबात आता मात्र कल्पना नसते. तोपर्यंत आता इकडे रागिणी म्हणते, भूमी काय बोलतेस तू? आमच्या आकाशने काहीही केलेलं नाही आहे बरं का. आमचा आकाश खूप चांगला आहे, त्याच्याबद्दल तू काहीतरी गैरसमज करून घेतलायस. भूमी म्हणते, गैरसमज? आणि मी नाही, माझा बरोबर समज झालेला आहे. ज्या घरात असा मोठा भाऊ आहे किंवा अशा मोठी व्यक्ती आहेत तिथे माझी मनू लग्न करून जाणार नाही, हा माझा निर्णय फायनल आहे. त्यावरती रागिणी म्हणते, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, आकाशबद्दल तू गैरसमज निर्माण करून घेतलायस. आजी म्हणते, अगं भूमी, लग्न अथर्व आणि मानसीचं आहे, आकाशसाठी नाही काही आम्ही आलेलो आहोत, तू उगाचच आतताईपणा करते आहेस. यावरती भूमी म्हणते, नाही, मला माहिती आहे लग्न अथर्वसोबत आहे, अथर्व खूप चांगला आहे,
पण घरातली माणसं पण तितकीच महत्त्वाची. एक खराब आंबा अख्खी पेटी नासवतो, तसंच घरातला एक खराब माणूस घरच्या सगळ्यांना त्रासदायक ठरतो. त्यामुळे अशा ठिकाणी मला माझ्या बहिणीला द्यायचं नाही असं म्हणत आता भूमी आपल्या मतावरती ठाम असते. आता आकाश भूमीला या लग्नासाठी कसं मनवणार? भूमी आणि आकाश एकमेकांच्या जवळ कसे येणार? आकाश खूप चांगला आहे हे भूमीला कसं समजणार? हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.